मलिकवाड, याद्यांवाडी व एकसंबा परिसरात वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली। वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली। मलिकवाड, याद्यांवाडी व एकसंबा परिसरात वटपौर्णिमा उत्साहाने साजरी करण्यात आली। वटपौर्णिमेनिमित्त सुहासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करून प्रार्थना केली। सुहासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी विविध ठिकाणी गर्दी केली होती। ज्येष्ठ महिन्यातील वटपौर्णिमेला भारतीय संस्कृतीमध्ये मोठे महत्त्व आहे। आधुनिक जगामध्येही भारतीय सण आणि उत्सवामुळे संस्कृती टिकून आहे। जगामध्ये सर्वश्रेष्ठ असणाऱ्या भारतीय संस्कृतीचे दर्शन विविध सणांमधून दिसून येते। त्यापैकीच एक सण म्हणजे वटपौर्णिमा होय। महिलांनी वटपौर्णिमेनिमित्त वडाच्या झाडाची पूजाविधी करीत झाडाला धागा गुंडाळून पतिराजाच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली। वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी सकाळपासून महिलांनी गर्दी केली होती। वटपौर्णिमा सण उत्साहाने साजरा करण्यात आला। सावित्री मातानं सत्यवानासाठी रक्षण करायसाठी व्रत धरून आपल्या नवऱ्याचं जीव वाचवलं। जन्मोजन्मी हाच पती मिळाला म्हणून तिनं उपवास धरून हे केलं आणि त्याच्या निमित्तानं वड पुजतात। आज वट पौर्णिमेच्या सवासनी स्त्रियांनी सत्यवान सावित्रीचा या जागी सत्यवानाचा मृत्यू झालेला आहे। तिनं 3 दिवस कडक उपवास करून यमाच्या पाठोपाठ जाऊन तिने सत्यवानाचा प्राण वाचलेला आहे। त्यामागचं असं आहे की ती राजाची एक मुलगी असते, अश्वमेघ राजाची मुलगी असते। तिनं या झाडाखाली तिला माहिती असताना तिनं तो पती तिनं वरलेला आहे मनानं आणि ह्या दिवशी लाकडं आणायच्या निमित्ताने येऊन त्याचा प्राण गेलेला आहे। ती मांडीवर खोला 7 खोला मधल्या खोलीत खांडाव गादी गादी उशी उशी मोर मोरा माशी मोहनराव गेली काशी मी करते एकादशी माशी सुनीलरावांचे नाव घेते वटपौर्णिमे दिवशी। राशी दिगंबरचे नाव घेते वडचित्रीच्या उपवासा दिवशी। नदी महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकून। आकाशरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून। गार पाणी गळ्यात आणि पक्षाचं नाव घेते सुवासनीच्या मेळात। गमतीला अनिलरावांचं नाव घेते सुवासनीच्या पंक्तीत। तुळशी वृंदावनात रांगोळी काढते शक्तीपेक्षा युक्तीने। सिद्धानंदांचे नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने। सासू माझी मायाळू धीर माझा हौशी। चंद्रकांतचं नाव घेतं वटसावित्रीच्या उपासा दिवशी। रिक्षा डबल रिक्षा अंकुशरावांच्यासाठी मागेन सौभाग्याची भिक्षा। गोड आंबा शिकुंबा त्यांच्या केल्या पुढी नावाची काय उडी गेलं आमच्या बागव शिकाली देव शिकायचं सोन्याची कैची सोन्याच्या कैशीत पंचगंगेचं पाणी। लक्ष्मणांचं नाव घेते पंचामृता वाणी। पूजेच्या साहित्यात उदबत्तीचा वास। काशीनाथ रावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास।